Hello and welcome to our today's session of EST. तर आपण शिकत आहोत चॅप्टर that is unit number 2. The name of unit is energy resources. तर आज जो आपण टॉपिक कव्हर करणार आहोत तो आहे टॉपिक नंबर 2.5 एनर्जी कन्झर्वेशन. तर एनर्जी कन्झर्वेशन म्हणजे काय? एनर्जी कन्झर्वेशन म्हणजे एनर्जीचं जे ओव्हर यूज होतं तर ते कसं थांबवायचं, ते आटोक्यात कसं आणायचं किंवा एनर्जी जास्त कन्झ्युम न करता ते प्रॉपर वेनं कमीत कमी यूज मध्ये कसं ठेवायचं. तर पहिली गोष्ट म्हणजे व्हाय टू कन्झर्व. तर कन्झर्वेशनची गरज का आहे? तर पहिली मेन गोष्ट म्हणजे वी हॅव लिमिटेड रिसोर्स अवेलेबल ऑन द अर्थ. बरोबर आहे, आपल्याकडे ठराविक अमाऊंट मध्येच फक्त रिसोर्सेस अवेलेबल आहेत. तर ते त्यासाठी आपल्याला कन्झर्वेशन करणं गरजेचंच आहे. प्लस ऑन डिमांड्स आर कंटिन्युअसली इन्क्रीजिंग डे बाय डे. जसं की आपली लोकसंख्या जास्त आहे त्याच्यामुळं आपल्याला जे रिक्वायरमेंट असणार आहे ते डे टू डे ते वाढतं राहणार आहे. जर ते वाढलं तर लिमिटेशन्स ऑफ युजिंग द रिसोर्सेस इन्क्रीज होणार आहेत. तर ते लिमिटच्या बाहेर यूज करणार आहे आपण, जेणेकरून आपली पॉप्युलेशन जास्त आहे त्याच्यामुळे. तर त्यासाठी पण आपल्याला कन्झर्वेशन करणं इम्पॉर्टंट आहे. इट इज पॉसिबल दॅट सम डे most of the non-renewable resources will be exhausted and will be have to switch over to alternate energy. तर जसं की माहित आहे की नॉन रिन्युएबल रिसोर्सेस आहेत जे की पुन्हा पुन्हा स्वतः तयार होत नाहीत, तर त्याला बराच वेळ लागतो. तर काही वर्षानंतर अशी पॉसिबिलिटी आहे की ते एक्झॉस्ट होण्याचं म्हणजेच ते संपण्याची शक्यता आहे. आणि ते जर संपले तर त्याला आपल्याला अल्टरनेटिव्ह हुडकावं लागणार, शोधावं लागणार. तर त्यासाठी पण आपल्याला कन्झर्वेशन ऑफ एनर्जी गरजेचं आहे. तर एनर्जी कशा प्रकारे आपण कन्झर्व करू शकतो तो एक छोटासा आपण पॉइंट वाईज घेऊया की वी सेव्ह अवर मनी व्हेन वी सेव्ह एनर्जी. म्हणजे ज्या वेळेला आपण एक एनर्जी सेव्ह करतो त्यावेळेला आपण एक पैसा वाचवतो आपला. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की वी सेव्ह अवर मनी व्हेन वी सेव्ह एनर्जी. ज्यावेळेला आपण एनर्जी सेव्ह करू शकतो त्यावेळेला आपण आपले मनी पण सेव्ह करू शकतो. वी रिड्यूस पॉप्युलेशन पोल्युशन व्हेन वी सेव्ह एनर्जी. म्हणजेच आपण जेवढं पोल्युशन इन्क्रीज होणार आहे तर पोल्युशन इन्क्रीज का होणार आहे, तर जे एनर्जी आपल्याकडे आहे ते एनर्जीचा यूज वाढल्यामुळे त्याचे जे पोल्युशन असणार, जे इमिशन असणार ते वाढणार आहे. तर त्यासाठी आपण ज्यावेळेला पोल्युशन आटोक्यात आणणार आहे त्यावेळेला ऑटोमॅटिक जे एनर्जीचा यूज असणार आहे तो कमी होणार आहे. म्हणजेच व्हेन वी रिड्यूस पोल्युशन देन वी रिड्यूस सेव्ह एनर्जी. वी सेव्ह अवर एनर्जी व्हेन वी सेव्ह एनर्जी. म्हणजे दोन्ही एकमेकाला सिमिलर आहे. ज्यावेळेला आपण एनर्जी सेव्ह करणार आहे त्यावेळेला आपण एनर्जी सेव्हच करणार आहे. What we can do to conserve the energy? First thing, we can recycle. So what is recycle? What the content in the recycle? Compositing waste materials into the new products to prevent waste of potentially useful materials. तर ज्यावेळेला रिसायकलची गोष्ट येते आपल्याकडे त्यावेळेला आपण काय करू शकतो की जे आपल्याला रिसोर्स अवेलेबल होतात, जे मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे जे किती युजफुल आहे ते यूज करावं लागणार आहे. पण ते यूज अशा प्रमाणात करायचं की एक लिमिट असणार आहे की त्याला तिथपर्यंत यूज करायचं आपण, जेणेकरून आपली जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढी रिक्वायरमेंट मीट झाली आणि जेवढं मटेरियल आपल्याला हवं होतं ते घेतलं आपण, ते कन्झ्युम केलं. मग ते जर बॅलन्स ठेवला आपण तर त्या ठिकाणी आपलं व्यवस्थित कन्झर्वेशन होणार आहे. पण ज्या वेळेला ओव्हर यूज करणार किंवा जास्त मटेरियल यूज करणार, जास्त वेस्ट प्रोड्यूस होणार, ते कंपोजिट होणार, मटेरियल्स असणार, प्रोडक्ट्स असणार, मग ते प्रिव्हेंट आपल्याला करायला पाहिजे वेस्ट. मग तेच यूज करून झाल्यानंतर जे मटेरियल आपल्याला रिसायकल करता येतंय तर ते आपण रिसायकलिंगसाठी घ्यायचं, ना की ते वेस्ट म्हणून याचं फेकून द्यायचं. त्यापेक्षा जे मटेरियल आपल्याकडून रिसायकल होऊ शकतं
आपण त्याच्यावरती काम करायचं की ते पुन्हा रिसायकल करता येईल. टर्न ऑफ ऑल इलेक्ट्रिक डिव्हाइसेस दॅट आर नॉट इन यूज. आता हे आपल्या कॉलेजमध्ये पण आपण अप्लाय करतो की प्रत्येक लॅबमध्ये आपण लिहिलेलं आहे की गरज नसेल तेव्हा लाईटचं बटन बंद करा, फॅन बंद करा. तर हे एक आपलं इनिशिएटिव्ह आहे की जेणेकरून आपल्या एनर्जीचं कन्झर्वेशन होणार आहे. ते आपण आपल्यापासून सुरुवात करायची आहे एनर्जी कन्झर्वेशन साठी. त्यानंतर आहे की नॉट ओनली टर्न देम ऑफ बट ट्राय टू रिमेंबर टू अनप्लग देम. You will be surprised how much you will save with this simple step. तर ज्या ठिकाणी कोणी नसणार आहे तर त्या लॅबमध्ये म्हणा, त्या रूम मध्ये किंवा त्या खोलीमध्ये जे गरजेचं नसणार आहे, लाईट असेल, फॅन असेल किंवा कोणतंही इलेक्ट्रिक इक्विपमेंट असेल जेणेकरून आपण एनर्जी त्याला यूज करणार आहे, तर ते ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला ते बंद करा, स्विच ऑफ करा किंवा त्याचे जे प्लग्स असतील ते काढून ठेवा, जे वायर आपण प्लग केलं ते काढून ठेवा. तर या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर केल्या आणि डेली रुटीनवर केल्या आपण की एक लाईफस्टाईल आपण अशी तयार केली की गरजेचं नाही ते ऑफ केला, पर गरज नसले तर आपण चालूच करायचं नाही, अशा प्रकारे जर तुम्ही रेग्युलर इनिशिएटिव्ह ठेवत गेला तर या छोट्या इनिशिएटिव्ह नंतर तुम्हाला काही कालांतरात तुम्हाला लक्षात येईल की आपण किती मोठा एक इनिशिएटिव्ह आपण एक सेव्ह ऑफ एनर्जी केलेलं आहे, कन्झर्वेशन आपण केलेलं आहे. Replace old light bulbs with energy saving fluorescent bulbs. They may cost more but will save you much more in the long run. आता जसं की आपल्याला माहित आहे की जे जुने बल्ब होते मोठे साईजचे जे ट्रान्सपरंट होते आणि ते पिवळ्या कलर मध्ये आपल्याला लाईट देत होते, तर ते आपल्याला कसे 40 वॅट, 50 वॅट, 60 वॅट अशा प्रकारात आपल्याला ते अवेलेबल होत होते त्यावेळेला. आता पण होतात, पण त्याच्याच ऐवजी आपण त्याला रिप्लेस म्हणून फ्लोरोसंट बल्ब्स म्हणजे कसं CFL असेल, अशा प्रकारचे बल्ब्स असतील की CFL कम्पॅरेटिव्हली आपला जुना ओल्ड बल्ब असतील 60 वॅट असेल तर आपण CFL ला आपण किंवा LCD LED बल्ब्स असतात आपल्याला की ते यूज करून आपण सेम लाईट असणार आहे बऱ्यापैकी 12 वॅट असेल, 10 वॅट असेल, अशा प्रकारे आपण यूज करतो डे टू डे लाईफला. आणि ते फ्लोरोसंट बल्ब्स एनर्जी कमी खातात पण लाईट जास्त देतात. इव्हन ते जास्त गरम पण होत नाहीत ऍज कम्पेअर्ड टू द ओल्ड लाईट बल्ब्स जे आपल्याला ट्रान्सपरंट मिळत होतं त्या साईडला. जे ओल्ड बल्ब्स एनर्जी पण जास्त खाणार प्लस ते गरम पण होणार आणि वॅट पण त्याचा जास्त होता, त्यामुळं ते कन्झम्पशन त्याचं जास्त होतं. त्याच्या ऐवजी आपण रिप्लेस करू शकतो तो म्हणजे आपला CFL असेल किंवा फ्लोरोसंट बल्ब्स असतील, LCD असतील, LED बल्ब्स असतील, तर ते जर यूज केले आपण तर त्यावेळेला पण आपल्याला ते चांगल्या प्रमाणात रिझल्ट देणार आहेत. प्लस एनर्जीचा पिरॅमिड एक कसा असेल, पण एक छोटासा एक्झाम्पल घेऊया की एनर्जी पिरॅमिड कसा असणार. आपण ज्या वेळेला टॉपला असणार आहे तर जे टॉपला असणार आहे ती आपल्याला असणार आहे ती रिन्युएबल एनर्जी, जी की आपण सोलार म्हणतो किंवा विंड एनर्जी म्हणतो तशा प्रकारे. मग त्यानंतर एनर्जीची इफिशियन्सी काय असेल ते आपण यूज करणार आहे त्याच्यावर. एनर्जी स्टार्स असतील, फ्रीज असतील किंवा आपले बल्ब्स असतील किंवा इलेक्ट्रिक इक्विपमेंट असणार आहे. तर असं यूज करता करता आपल्याला ते एनर्जी कन्झर्वेशन पण करता आलं पाहिजे. तर एनर्जी कन्झर्वेशन आपण आपल्या होम पासून स्टार्ट करायचं, आपल्या घरापासून आपण सुरुवात करायची आहे. आपण काय विचार करायचा नाही की बाहेरचा काय करतोय हा काय, आपण आपल्यापासून सुरुवात करायची. तर आपण इनिशिएटिव्ह आपल्या घरातून कसं घेऊ शकतो, तर ते म्हणजे वी शुड नॉट कीप लाईट्स अननेसेसरीली स्विच्ड ऑन. म्हणजे गरज नसताना आपण उगाचच लाईट का ऑन ठेवायची, जिथे गरज नाही किंवा ज्या रूम मध्ये कोण नाही आहे तर ते लाईट ऑफ करून टाकायची. सिंपल आपण डे टू डे लाईफला हे करू शकतो. रिड्यूस द एनर्जी युअर अप्लायन्सेस कन्झ्युम बाय द अनालायझिंग स्टार रेटिंग. आता काही इक्विपमेंट्स असणार आहेत जे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस असणार आहेत तर ते जास्त एनर्जी किंवा जास्त इलेक्ट्रिसिटी घेतात आणि जास्त आपल्याला ते वॅट कन्झ्युम करतात, त्यामुळे आपल्या मीटरचं जे रेडिंग असतं ते जास्त येतं. पण त्यालाच अल्टरनेटिंग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे सेम अप्लायन्सेस अवेलेबल असतात, ते कमी वॅटसाठी असतात, ते कमी कन्झ्युम करतात आपली इलेक्ट्रिसिटी. तर ते आपण अनालाइज करू शकतो की त्याच्या रेटिंगवरून, स्टार रेटिंगवरून. की आता एक समजा एक फ्रीज एक्झाम्पल घेतलं आपण,
तर एक 1 स्टारचा फ्रीज असतो, 3 स्टार असतो, 5 स्टार असतो. तर कंपॅरिझन जर केला तुम्ही तर त्याचा परफॉर्मन्स प्लस त्याचं जे लाईट बिल येणार आहे तर ते आपल्या रेटिंग वरती कन्सिडर होत राहतं. जर ते 5 स्टारचा असेल तर तो एनर्जी जरा कमी कन्झ्युम करणार आहे पण ते सेम काम करणार आहे. पण ते जर कमी एनर्जीचा असेल, कमी स्टारचा असेल किंवा 2 स्टारचा असेल, 3 स्टारचा असेल तर तो वेटेज असणार आहे, जी इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करणार आहे तर ती जास्त करणार आहे. त्या ठिकाणी आपण जो कमी एनर्जी कन्झ्युम करणार आहे त्याला आपण रिप्लेस करू शकतो. इम्प्रूव्ह युअर वॉटर हिटिंग. वॉटर हिटिंग तुम्ही करू शकता सोलार कडून पण किंवा इलेक्ट्रिक पण करू शकता, ते आपल्यावर डिपेंड आहे. पण कन्झर्वेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण करायला पाहिजे. इफिशियन्सी टू रिड्यूस एनर्जी कॉस्ट. तर एनर्जीची कॉस्ट असणार आहे आपली, आता होम मध्ये आपण मॅक्सिमम इलेक्ट्रिकल वर जे वापरतो, इलेक्ट्रिक एनर्जी वापरतो, तर ती रिड्यूस कशा प्रमाणात करता येईल प्लस त्याची इफिशियन्सी आहे अशी ठेवता येईल. तर हे आपण घरापासून सुरुवात करायची आहे. त्याला रिप्लेसमेंट आपण करायची आहे की त्याला अल्टरनेट कोणता अवेलेबल आहे का. हे झालं आपलं घरचं. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया की पब्लिक प्लेसेस वरती आपण कशा प्रकारे एनर्जीचं कन्झर्वेशन करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे स्विच ऑफ द फॅन्स अँड द लाईट्स ऑफ द प्लेसेस दॅट लाईक बस टर्मिनल अँड द रेल्वे स्टेशन व्हेन नॉट नेसेसरी. तर जसं की आपल्याला माहिती आहे की पब्लिक प्लेसेस वरती बरेचसे फॅसिलिटी आपल्याला अवेलेबल मिळतात, जसं की लाइटिंगची फॅसिलिटी असेल, प्लस फॅन्स असतील किंवा अदर इलेक्ट्रिक अप्लायन्सेस असतील. तर ते ज्या वेळेला आपण यूज करणार नाहीत किंवा आपला ज्या वेळेला यूज करून झालेला असतो तर त्या टाइमला आपल्याला ते स्विच ऑफ करून ठेवावं लागतं किंवा आपण ठेवायला सुरुवात करायची की जेणेकरून अननेसेसरीली त्याचा यूज होता कामा नये, की गरज नसताना का त्याचं कन्झम्पशन व्हायचं, का ते संपत जायचं. त्यापेक्षा स्विच ऑफ स्ट्रीट लाईट्स. आता आपल्या गव्हर्नमेंटमध्ये किंवा आपण डे टू डे लाईफ मध्ये रोडवरती आपल्याला स्ट्रीट लॅम्प्स असतील किंवा स्ट्रीट लाईट्स असतील तर ते आपल्याला दिसतात. मग ठराविक टाइमलाच ते ऑन होतात आणि ठराविक टाइमला ते ऑफ होतात. अशा प्रकारे ते पब्लिक प्लेसेस वरती आपण जर गव्हर्नमेंट कडे असतील किंवा जे एमएससीबी मध्ये त्याच्या लाईटचे स्विच असतील तर ते नाही करतात. पण काही वेळेला स्विच तुमच्या सोसायटीमध्ये असतील तर ते तुमच्याकडे स्विच असणार आहेत किंवा कुठेतरी जवळपास त्याचे स्विच अवेलेबल असणार आहेत. तर ते ज्या वेळेला नेसेसरी नसतील, ज्या वेळेला लाईटची गरज नाही आहे त्यावेळेला ते ऑफ करून ठेवायचं. हे एक आपल्यासाठी एक चांगला आउटपुट होऊ शकतं. Big hoardings lighten up for the whole evening and nights are other wastage of power which can be and should be avoided. तर ज्या वेळेला मोठे बॅनर्स असतील किंवा आपले डिजिटल जे टीव्ही असतात किंवा डिजिटल होर्डिंग्स म्हणतो आपण, तर ते बऱ्यापैकी संध्याकाळी चालू होतात किंवा संध्याकाळी ते चालू करतात आणि पूर्ण नाईट ओव्हर द नाईट ते प्ले होतात किंवा ते चालूच ठेवतात. पण रात्री ज्या वेळेला एक ठराविक टायमिंग नंतर ज्या वेळेला रहदारी नसते रस्त्यावर त्यावेळेला ते चालू ठेवून काय उपयोग आहे. त्याला कोणतरी एकतर बघणार आहे नाही की रस्त्यावर कोण माणूस आहे किंवा कोणीही असेल तर तो बघणार तर नाहीच आहे, बिकॉज कोणी नाहीच आहे. तर त्यामुळे ज्या टायमाला आपल्याला रहदारी असते, ज्या वेळेला आपल्याला पब्लिक असते, क्राऊड असतो, त्यावेळेला आपण फक्त ते लाईट ऑन करून ठेवायचं. बिग होर्डिंग्स असतील किंवा आपले ते डिजिटली आपले टीव्ही असतील, ज्यावेळेला पब्लिक आहे त्यावेळेला ऑन करायचं, ज्यावेळेला पब्लिक नसणार आहे त्यावेळेला ते ऑफ करून ठेवायचं. हाऊ इट विल हेल्प. आता आपण म्हणतो की कन्झर्वेशन आपण केलं, घरात केलं, पब्लिकला केलं, नॅचरल रिसिवल केला, होम मध्ये केलं, अप्लायन्सेस मध्ये केलं. तर टेक अ सिंपल एक्झाम्पल. Let us assume the electricity is available for 4 rupees per unit. म्हणजे आता एक एक्झाम्पल घ्या की एक युनिटला आपल्याला 4 रुपये चार्जेस होतात इलेक्ट्रिसिटीसाठी. तेच आता आपण काय केलं, एक 100 वॅटचा बल्ब घेतला आणि तो एक दिवसाला 8 तास आपण यूज केला तर त्याचं जे कन्झम्पशन असणार आहे ते जास्त असणार आहे. 8 तास 100 वॅटला आणि एका युनिटला ते खेळते 4 रुपये. ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते जास्त येते. पण त्याच ठिकाणी आपण त्याला रिप्लेसमेंट केला 100 वॅटचा बल्ब विथ 22 वॅटचा CFL. तर बघा 100 वॅटचा बल्बच्या ऐवजी आपण 22 वॅटचा CFL लावला तर इथंच बाय डिफॉल्टली 100 आणि 22 ला कंपॅरेटिव्ह केला तर तुमची तेवढी एनर्जी आपल्याला सेव्ह झालेली आहे. तर तुमचा एन्युअल सेव्हिंग कसं होणार आहे, पॉवर सेव्ड म्हणजे 200 वॅट वजा आपलं जे
वॅट आपण घेतलेला आहे 22 वॅटचा आपला बल्ब. तर आपला डेलीचा जो वॅट असणार आहे तो असणार आहे 78 वॅट आपलं सेव्हिंग असणार आहे. मग 78 आता 22 वॅट साठी प्रत्येक 4 रुपयासाठी जर एका युनिटला घेतला तर 22 वॅटचं जे कन्झम्पशन असणार आहे आपल्याला तेवढंच पे करायचं असणार आहे. बाकी 78 जे वॅट असणार आहे तेवढं आपलं सेव्हिंग असणार आहे. हे सिंपल एक्झाम्पल आहे, ह्यात काय एवढं कॉम्प्लिकेशन नाहीये. तर आजच्या युनिटमध्ये आपण इतकं शिकलेलं आहे. तर हा आपला आहे सेकंड लास्ट पॉइंट 2.5 एनर्जी कन्झर्वेशन. तर नेक्स्ट पॉइंट असणार आहे 2.6, तो असणार आहे लास्ट पॉइंट ऑफ दिस युनिट. तर तो आपण नेक्स्ट सेशनला कंडक्ट करणार आहोत. थँक्यू.